आता तिची जी शेती आहे जवळजवळ ते 10-15 लाख रुपये एकरची शेती आहे. आता 7-5 एकर 12 एकर शेती आहे. जवळजवळ आजच्या भावात ते 1.5 कोटी रुपयाची संपत्ती आहे. आता ते मटण हे असं काही जास्त पुढे करायचं 100 किलोमीटर अंतर असतं. गाडी आहे घोडी आहे सगळ्या जाऊन येणं केलं असतं. तिथे एखादा माणूस ठेवला असता लक्ष दिलं असतं काय म्हणते गोष्टी हे ध्यानात द्या. तुमच्या डोक्याला हाव कमी असते त्याच्यापेक्षा जास्त हवा मार असते. ज्यांच्या मागे पुढे कोणी नाही त्याला खूप हाव असते. आता ध्यानात तुमच्या काय तर त्या ठिकाणी त्यांनी ते फॉर्म्युला राबवला असता. परंतु धन मान हेतू प्रारब्ध आदीन त्या ठिकाणी त्यांचा मोठेपणा एवढा मोठा पाहायला मिळाला की त्यांनी आपल्या लहान गुरु भावाला त्या ठिकाणी ते मठ ते गुरुचे असणारी सर्व त्या ठिकाणची संपत्ती समर्पित करून टाकली. आणि आज स्वतःच्या छोट्याशा या कर्मकृतीमध्ये होईल त्या पद्धतीने सुंदर अशा प्रकारे गुरुची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत आहे. आज पहिली पुण्यतिथी आहे. आपण सगळेजण आज त्याचे साक्षीदार आहोत. प्रभू आई असू द्या वडील असू द्या मेल्याच्या नंतर पहिलं त्याचं कर्तव्य आहे त्यांच्या अंत्यविधी. दुसरं कर्तव्य आहे त्याचा 3रा दिवस करणं आणि तिसरं कर्तव्य आहे की त्याच्या 10.5 महिन्याला त्याची पुण्यतिथी करणे. गरुड पुराणानुसार 10.5 महिन्याला पुण्यतिथी होत असते. आता तुम्ही सांग महाराज एका वर्षाला पुण्यतिथी व्हायला पाहिजे 10.5 महिन्याला कसं होते. तर एक लक्षात घ्या. आता हे आपला गावठी हिसाब झाला एका वर्षाला पुण्यतिथीचा. परंतु गरुड पुराणाच्या हिशोबाने 10.5 महिने झाल्याच्या नंतर पुत्र हे पितृ आणि मातृ ऋणातून मुक्त होत असते. आणि आज महाराज जे पुण्यतिथी करत आहे ते आज त्या पितृ ऋणातून मुक्त होत आहे. जन्माला घालणाऱ्या आई वडिलांपेक्षाही सगळ्याहून मोठं जर नातं कोणतं असेल तर गुरुचं आहे. लक्षात घ्या. गुरु हा संत कुळीचा देणाऱ्या आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ नातं असते गुरुचा आणि शिष्याचं. आलं का ठिकाणी तुमच्या. आणि त्याही पेक्षा मोठं नातं आहे त्या ठिकाणी आमचं आणि आमच्या गुरुचं. का तर आई वडिलांनी आमच्या आई वडिलांनी फक्त आम्हाला जन्म घातला आणि जन्माला घातल्याच्या नंतर या जीवाचं कल्याण कसं होईल फक्त याचा मार्ग त्या ठिकाणी आमच्या आई वडिलांनी आम्हाला दाखवला. पण आम्ही संन्यास घेतल्याच्या नंतर आमच्या गुरुनी जिवंतपणे जीवनातून मुक्त दशेला पोहोचून दिलं. आलं का लक्षात तुमच्या. संन्यास म्हणजे साधा नाही आहे. लक्षात घ्या. संन्यास घेणे म्हणजे जिवंतपणे 16 संस्कारावर तिलांजली वाहणे. तुम्ही मेले
मध्ये त्या ठिकाणी 16 साधू बसवल्या जातात. वेगवेगळ्या परिवाराचे प्रत्येक साधूला त्या ठिकाणी 16 वस्तू दान केल्या जातात. हे सगळा नियम आहे संन्यासाचा. तुमच्या धर्मारी लोकांमध्ये काय नियम आहे त्याच्यापेक्षा खूप कठीण नियम संन्यासामध्ये आहे. काय ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पत्ते सावा. काय या संन्यास धर्मामध्ये खूप मोठ्या मोठ्या पत्त्या आहेत. आता हे संन्यासी पत्ते करू मेले पण तुमच्या सारखे त्याच्यावर टिप्पणी करू मेले. आले का जाणा आजच त्या ठिकाणी असणारा विषय चालू होता. कोणीतरी एका भजन्याने म्हणे काय म्हणलं ते त्याच्यात मोबाईल मध्ये राहिले काय महाराजाला मटक दिले, कपडे दिले, काय किनच दिले. आता देणारे तुम्ही कोणीच नव्हे, घेणारे आम्ही कोणीच नव्हे. काय देणारे तुम्ही कोणीच नाही आहे, घेणारे आम्ही कोणीच नाही आहे. त्याच्यामुळं न देणाऱ्या माणसानं व्यर्थ आपली वाचा शिरवू नये नाथ महाराज सांगतात. काय त्याच्यामुळं एक लक्षात घ्या, या ठिकाणी आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यांचा गुरुपती असणारा जो भाव आहे तो भाव या अभंगाच्या पहिल्या
स्वरूपाची जाण करून देणारा इति सद्गुरु. आता सत्य म्हणजे काय? याची देही याची गोळा भोगून मुक्तीचा सोहळा ही अवस्था या जीवाला प्राप्त होणं म्हणजे सत्य. आणि त्याची जाण जे करून घेतो त्याचं नाव आहे सद्गुरु. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा अद्भुत ग्रंथ लिहिला. आणि लिहिल्याच्या नंतर आता ग्रंथ लिहिणारे स्वतः ज्ञानोबार आहे. त्याच्यामुळे कोणाला समर्पित करण्याचं किंवा त्या ज्ञानेश्वरीचं मोठेपण कोणाला द्यायची गरज नाही काय. परंतु ज्ञानोबारा गुरुप्रती एवढे समर्पित आहे. ज्ञानेश्वरी जर लक्षात घेतली आपण तर 10व्या अध्यायामध्ये पूर्ण वर्णन आलेलं आहे. नमो विशदबोध विरगदा विद्या केंद्र प्रमोदा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार समसूर्या अपरमवीत परमवीर्या करुणाकर तुर्या लाजनकीला. इथून तिथून पूर्ण गुरुचं वर्णन आहे. ज्ञानदेव मने विभुतामि दास
वेदानी 6 शास्त्रानी 11 पुराणानी गीतेने उपनिषदानी सर्वांनी त्या ठिकाणी गुरुचं महत्व सांगितलेलं आहे. गुरुचं सगळे विशेष अशा प्रकारचे महत्व वर्णन करत असताना प्रत्येक ग्रंथामध्ये शास्त्रात वेदात पुराणातच नाही तर बाकीचे जे काही ग्रंथ आहेत या सर्व ग्रंथांमध्ये त्या ठिकाणी असणार महत्व आहे. मग ते महत्व आपल्या सर्वसाधारण लोकांसाठी आहे, सर्वसाधारण जीवासाठी आहे असं नाही आहे. मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर भगवान रामाला वशिष्ठ गुरु करायचं काम करतो, भगवान कृष्ण परमात्म्याला मृत्यू लोकातून करण्याकरता संदीपनी गुरु करायचं काम करतो. आता हे देवाधिकांचा विषय झाला. आता संत मांदी आळींचा जर विषय सांगायचा झाला तर त्या ठिकाणी आपण ज्यांच्या अभंगावर विचार करत आहोत हे पैठणचे नाथ महाराज एक गुरुच्या प्रती एवढे समर्पित आहे. त्यांच्या गुरुचे नाव आहे जनार्दन स्वामी. आणि तुम्ही जर नाथ महाराजांचं वाङ्मय त्या ठिकाणी अभ्यास तर त्यांचा असा एकही अभंग नाही आहे की एका जनार्दनेशिवाय भेटणार नाही. एकनाथ नाव आहे, एकनाथ नाव आहे, नावातले दोनच शब्द त्या ठिकाणी आहे एक, परंतु पुढे कोणाचं नाव आहे? गुरुचं नाव आहे. एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी. आता त्यांनी तो अनुभव मांडत असताना असं सांगितलं शीलभंजन नावाच्या पर्वतावर भगवान दत्तात्रयाचं दर्शन त्यांच्यामुळे झालं. ते जर कोणी असेल तर जनार्दन स्वामी महाराज आहे. आलं का लक्षात? म्हणून म्हणाले आता बुद्ध
एवढे करून घेण्यापेक्षा ती पर्याय काढलेला बरा म्हणून नाही का लवकर निघायचं म्हणजे पटकन कीर्तन झाले की सटकन जाता येते सटकन गेले की कधी बसताय त्यांना विचार करत बसलो पण आता छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे त्याला गावात जायचं काम पडलं तिथून त्यालाही आले वेळ झाला इथं आल्याच्या नंतर इथं नियोजन लावायला वेळ झाला आता हे सगळा वेळ झाल्याच्या नंतर मग मी माझ्या वेळ लावून जाऊ मस्तकी वंदावे पवित्र एकाय महादरी सत्पुरुची भव सिंधु सीता जगाच्या पाठीवर नाना प्रकारचे तीर्थ आहेत नाना प्रकारच्या तीर्थाचा राजा कोण तीर्थाचा राजा प्रयागराज या प्रयागराज नावाच्या तीर्थाच्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम सामूहिक एका जागी आला आणि
त्या ठिकाणी स्वतः भगवान शंकर विराजमान झाले म्हणून त्या ठिकाणी ते तीर्थाचा राजा. आता त्या तीर्थाच्या राजाच्या तीर्थापेक्षाही जर जगाच्या पाठीवर श्रेष्ठ कोणतं तीर्थ असेल, महाराजांच्या पाय धुतलेल्या पाण्याच्या एका थेंबा एवढी बराबरी त्या ठिकाणी तेवढ्या पाण्यात नाही महाराज म्हणतात. आणि ते जर मस्तकी जर घेतलं तर आपलं जीवन पवित्र झालं. का तर एका जनार्दनी सद्गुरु तोची भव सिंधू सीता. त्याच्याशिवाय संसार सागरातून उतरून जाता येत नाही, जाणं शक्य नाही आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं सद्गुरुशी शरण जाय. शरण गेल्याने फायदा कोणता तर त्यासी मोक्ष प्राप्ती होय. आज या ठिकाणी परमादरणीय परमपूज्य ब्रह्मदेव मोक्षवासी श्री संत पुण्यदेव गुरुवर्य शंकरधन महाराज गुरु कौतुकधन महाराज यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी हा जो पुण्यतिथीचा कार्यक्रम श्री दत्तमठ संस्थान मोठी लाठी या ठिकाणी आयोजित केला होता. आज आपण या ठिकाणी सर्व या पहिल्या पुण्यतिथीचे साक्षीदार झालेलो आहोत. तेव्हा आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन होईल. त्याच्यानंतर महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होईल. त्याच्यानंतर आरती होईल आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. हो हो सांगतो बोल समारोप करून टाका. त्याच्यानंतर कार्यक्रम होत राहतो. कीर्तनाचा समारोप. जय जय अनंत सद्गुरु